नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकन। त्यासाठी आपण मार्केटमधून चिकन घेऊन आलो आहे। चिकन आपण अर्धा किलोच आणलं आहे। चला तर मग आपण आता चिकन कट करून घेऊया। बारीक बारीक पीसेस करायचे आहेत। चिकन आपलं कट करून झालेलं आहे। आपण आता त्याला 4-5 वेळा धुवून घेऊया स्वच्छ पाण्याने। बघा मी इथे 4-5 वेळा धुवून घेतलेलं आहे चिकन। चिकन सुद्धा आपलं धुवून झालेलं आहे। त्यामध्ये मी आता लसूण पेस्ट टाकणार आहे 1 चम्मच। त्यानंतर अर्धा चम्मच घरगुती हळद, चिकन आता आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून पेस्ट आणि हळद चिकनला लागली पाहिजे व्यवस्थित। बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे चिकन। चिकन साठी मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी एक कांदा घेतलाय, मीडियम प्रमाणात कापायचा आहे तुम्हाला, म्हणजे जसं पाहिजे तसं कापू शकता तुम्ही। त्यानंतर मी अर्धा वाटी खोबरं घेतलंय इथे, ते सुद्धा आपल्याला भाजायचं आहे व्यवस्थित। खोबरं सुद्धा आपलं भाजून झालेलं आहे। त्यानंतर कांदा भाजून घेऊया। त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्या, जेणेकरून कांदा चांगला भाजेल आणि लवकर भाजेल। चला तर मग कांदा टाकून घेऊया आपण। कांदा सुद्धा आपला भाजून झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। कांदा, लसूण, आलं, खोबरं आणि इथे मसाला आपण आधीच भाजून ठेवला होता तो घेतलेला आहे। त्यानंतर चिकनला फोडणी देण्यासाठी कांदा, टोमॅटो आणि लसूण घेतले आहे। कांदा आपल्याला इथे बारीक कापायचा आहे, कारण चिकन मध्ये टाकायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण बारीक कापून घेऊया। लसूण पण कापून घ्यायचे।
टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीकच कापायचं आहे. कांदा, लसूण, टोमॅटो आपला कापून झालेला आहे. त्यानंतर गॅस चालू करून आपण त्याच्यावर कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकूया. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल टाकू शकता. तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया. लसूणला थोडा हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ढवळून घेऊया. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांद्याला सुद्धा हलकंसं फ्राय करायचंय. कांदा सुद्धा आपला व्यवस्थित असा फ्राय झाला पाहिजे, कच्चा नाही राहिला पाहिजे. त्यानंतर टोमॅटो सुद्धा टाकून घेऊया आपण. टोमॅटो आपण टाकला आहे. आता आपण मीठ टाकून घेऊया. आता आपल्याला लाल तिखट टाकायचंय. बघा, मसाला आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे वाटण बनवलंय ते आपण टाकून घ्यायचंय. वाटण पण टाकून झालेलं. आता आपण चिकन टाकूया. चिकन आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर चिकन मध्ये पाणी ऍड करूया. म्हणजे तुम्हाला जेवढं सुकं पाहिजे असेल तर तुम्ही कमी पाणी वापरू शकता. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी वापरा. मला इथे ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजे होती म्हणून मी थोडं जास्त पाणी टाकलंय. बघा आपलं चिकन कसं मस्त शिजत आहे. चिकन आपलं बनवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.